नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, काल आपण काही जिल्ह्याची पैशाची आणेवारी आणि त्याचबरोबर 15 जानेवारी पर्यंत पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ टाकला होता आणि अनेक शेतकऱ्यांचे सध्या कमेंट आहेत की आमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम किती मिळणार, 17,000 रुपये मिळणार का की मग 50,000च्या अधिकची रक्कम मिळणार। जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असतील ते 15 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील का, कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जातील, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा। या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका, कारण तर पैशाची आणेवारी ही महत्त्वाची होती आणि यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो पैशाच्या आधारावरती देण्यात जाणार होता। म्हणजे जे काही अंतिम पैशाची आणेवारी असेल, ज्या जिल्ह्यात 50 पैशाच्या आत आलेले आहे अशा जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जाणार, अशा पद्धतीच्या सुद्धा माहिती येत होत्या। आणि त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याची सध्या पैशाची आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही इतर जिल्हा असतील त्या इतर जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणेवारी ही जाहीर करण्यात आली होती। यामध्ये यवतमाळ जिल्हा होता, त्यानंतर अर्जुनी म्हणजे तालुके काही यामध्ये पात्र केले होते, त्याची सुद्धा आपण माहिती घेतली होती। आता वाशिम जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती, बुलढाणा असेल या जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती आणि चंद्रापूर रेल्वे या जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती, हिंगोली जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती। आणि आता जे काही तिवसा तालुका असेल, अमरावती विभाग असेल, या अमरावती जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती, जालना जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती। म्हणजे जालना जिल्ह्यातील जे काही तालुके असतील त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती, तालुक्याची सुद्धा माहिती घेतली होती। आणि आता जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र असतील त्याची सुद्धा माहिती घेतली होती, त्या तालुक्याची सुद्धा आणि गावाची सुद्धा माहिती घेतली होती। आता जे काही 50 पैशाच्या आत आणेवाऱ्या आलेल्या आहेत, अंतिम आणेवारी, त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर या वर्षीचा पीक विमा मिळणार आहे। जर आपल्या भागातील पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आले असेल तर अशा जिल्ह्यात आणि अशा गावाची आणि अशा मंडळाची पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। आता यापूर्वी जे काही पीक विमा वाटप केला जात होता तो कशा पद्धतीने, जे काही राज्य सरकारचे टिगर लावून देण्यात आले होते, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे एनडीआरचे एफडीएसचे ज्या निकषाप्रमाणे आपल्याला पीक विमा दिला जात होता, त्याचबरोबर जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जात होती। जर आपल्या पिकावरती येलो मोजक असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जात होती। जर पावसाअभावी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जात होती। परंतु यावरची जे काही निकष असतील ते पैशाच्या आधारावरती ठरवण्यात आलेले। जर आपल्या भागातील पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आली असेल तर आपल्या या सर्व जिल्ह्यात आणि सर्व गावाची जी काही पैशाची आणेवारी 50 पैशात आलेली असेल तर अशा सर्व जिल्ह्यात आणि अशा सर्व गावात पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे। आता अनेक शेतकऱ्यांची एक कमेंट आहे, जर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं 17,500 प्रमाणे आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाईल, अशा पद्धतीची सूचना किंवा एक घोषणा करण्यात आली होती। आणि त्या आधारे जास्तीत जास्त जर रक्कम द्यायची झाली शेतकऱ्यांना तर 50,000 किंवा 50,000च्या व्यतिरिक्त रक्कम दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। परंतु ही जी काही रक्कम असेल ती आपल्या पैशाच्या आणेवारीवरती ठरणार आहे। जर आपल्या तलाठी यांच्या माध्यमातून आपलं नुकसान, त्या जिल्ह्याचं किंवा मंडळाचं किंवा त्या गावाचं नुकसान जर त्या ठिकाणचं 60% दाखवलेलं असेल तर आपल्याला 10 ते 12,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे। आता 17,500 जे काही आपल्याला मंजुरी दिलेली आहे, म्हणजे सर्वच्या सर्व रक्कम ही आपल्याला मिळणार नाही, 17,500 रुपये मिळणार नाही। त्यापैकी 10,000 रुपये 12,000 रुपये आपल्याला प्रति हेक्टरी पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता हे पीक विमा कशाचा मिळणार आहे, तुमचा उडीद असेल, तुमचा मूग असेल, तुमची कापूस असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल आणि जी काही तूर असेल या पिकाचा आणि त्याचबरोबर ज्वारी असेल या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। याला मंजुरी सुद्धा देण्यात येणार आहे, कारण तर जे काही पैशाचे अहवाल असतील, यापूर्वीचं जे काही 3 वर्षाचा उंबरवटा उत्पन्न असेल त्या आधारे हे पैशाचे आणेवाऱ्या काढण्यात आलेले आहे। आणि त्या आधारे जे काही जिल्हाधिकारी असतील, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे उच्च आयुक्तांना हे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे आणि उच्च आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला हे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे। आणि प्रस्तावाची जी काही प्रक्रिया असेल ती 15 जून पर्यंत ही पार पडणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर
जे काही पीक विम्यासाठी शेतकरी पात्र असणारे जे काही जिल्हे पात्र असतील, ज्या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी 50 पैशाच्या आत आली असेल, अशा सर्व जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम ही कदाचित जी काही पीक विम्याची रक्कम असतील, पीक विम्याचे नियम असतील आणि जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असतील, जर त्या ठिकाणची जी काही पैशाची आणेवारी असेल ती जाहीर झाल्यानंतर किंवा प्रस्ताव जाहीर झाल्यानंतर, आणेवारी जाहीर झाल्यानंतर 3 आठवड्यात हा पीक विमा दिला जात असतो. आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती 3 आठवड्यात कशा पद्धतीने देणार हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर राज्य सरकारने सांगितलं होतं की कमीत कमी 17,500 आणि जास्तीत जास्त 50,000च्या वरती. आता अनेक शेतकऱ्यांचं कमेंट आहेत की आमचं नुकसान 60% दाखवण्यात आलेले, आमचं नुकसान 70% किंवा 45% अशा पद्धतीने दाखवण्यात आलेले. त्या पद्धतीने तुम्हाला 8,000 ते 10,000 रुपये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे कमीत कमी. जर एखाद्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी 1 हेक्टरचा पीक विमा काढला असेल तर त्याला 50,000 कसे काय मिळणार? जी काही आपली पीक विम्याची पॉलिसी आहे त्या ठिकाणी आपली रक्कम दाखवलेली आहे आणि त्या रक्कममध्ये जर आपलं 1,00,000 रुपये त्या ठिकाणी रक्कम दाखवलेली असेल, आपलं 100% जर नुकसान झालेलं असेल आणि त्या आधारे पीक विम्याची रक्कम ही तुम्हाला त्या आधारे 60% किंवा 40% प्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. तुमची पॉलिसी चेक करून घ्या, त्या ठिकाणी आपली अमाऊंट असेल ते अमाऊंट तुम्हाला दाखवेल. अमाऊंटच्या आधारे तुमच्या ठिकाणचं जे काही नुकसान असेल ते 60% असेल तर त्या पद्धतीने तुमची रक्कम 60% कपात करा आणि उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे 40% रक्कम कपात करा आणि 60% जी काही रक्कम असेल ती तुम्हाला दिली जाणार आहे. जर आपला पीक विम्याची पॉलिसी 1 हेक्टरची असेल तर तुम्हाला 10,000 ते 12,000 रुपये पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे. अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेले आहे त्याचे अहवाल सादर करण्यात आलेले आणि त्या आधारे आता पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे. परंतु आता हे 15 जानेवारीची जी काही तारीख दिलेली आहे त्या आधारे शेतकऱ्यांना 15 जानेवारी नंतर म्हणजेच कदाचित जो काही दुसरा महिना असेल त्या दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे मिळू शकतात. कारण तर आपण बघू शकतो की 2023चा पीक विमा असेल, 2024चा पीक विमा असेल, अशाच पद्धतीने वाटप केला जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. परंतु त्याला विलंब झाला होता आणि असाच विलंब परत एकदा होऊ शकतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.